टोलवलेला आहे. कोणी बॅट्समन फलंदाज आकाश यांनी संदीप आगवेकर यांचा मी दाता सरांच्या हस्ते स्वागत करीत आहोत. तिसरा चेंडू, एक धाव, धाव संख्या होते 6, बिनबाद 6. या ठिकाणी सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आम्ही यांचं स्वागत करीत आहोत. तसेच या ठिकाणी तुषार फोडकर सर सुद्धा उपस्थित आहे. आम्ही त्यांचा सुद्धा सन्मान मालणकर मॅडम यांच्या हस्ते करीत आहोत. आणि हा झेलबाद फलंदाज आउट. धाव संख्या 6 आणि 1 विकेट नंतर ही धाव संख्या झालेली आहे. फोडकर सरांचा संघाचा आणि वैयक्तिक पहिलं षटक मंथन टाकत आहेत. आणि हा जोरदार टोलवलेला फटका पाहूया किती रन मिळत आहेत. चांगला प्रयत्न होता झेल पकडण्याचा, परंतु तो पोहोचू शकलेले नाहीयेत. चांगली गोलंदाजी करीत आहेत मंथन. थँक्यू दादा. निश्चितच समालोचन कक्षाकडनं पुन्हा एकदा मी सागर आपलं सहर्ष स्वागत करतो. सामन्याकडे वळूया. चालू असलेला सामना एमसीसी बेत्ते वर्सेस राजवाडी. निर्धारित 4 षटकाच्या समतीनंतर 28 धावांचे आव्हान ठेवलं होतं. त्या मोबदल्यात 1 धक्का मिळाला आहे तो एमसीसी बेत्ते संघाला. यावेळी मात्र रिव्हर्स अटेंट होता, परंतु निर्धाव चेंडू ची सांगता होते आणि दरम्यान शतक संपले पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या सावतीत धाव संख्या झाली होती 1. सामना असेल तो आगवेकरवाडी वर्सेस भगवती हळदणकरवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी पॅव्हलिंग कक्षामध्ये यायचं आहे. तर तोच गोलंदाज ज्याने ओपनिंग केलं होतं राजवाडी संघाकडून तुषार. तर मात्र 18 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान असेल, म्हणजे सरासरी असेल ती 13.33 धावांची. निश्चित भगवती संघाचा हा कर्णधार सर्वेश पाटील या ठिकाणी उपलब्ध आहेत. आगवेकरवाडी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी पॅव्हलिंग टॉसच्या बॉक्स यामध्ये यायचा आहे. दरम्यान चालू सामना असेल तो एमसीसी बेत्ते वर्सेस राजवाडी. तुषार ओव्हर द विकेट आकाश याच्यासाठी. कॅप्टन टू कॅप्टन. रिव्हर्स अटेंड असेल, क्षेत्ररक्षक त्यासाठी लागलाय, परंतु क्षेत्ररक्षक डोक्यावरून गेला. मार्को सज्ज होतोय तो
मार्को सज्ज होतोय तो विश तुषार आणि पुन्हा रिव्हर्सिव्ह टीमच्या सेवेला वाणी आहे इकडे. एक चांगलं साऊंड सर्व्हिस या ठिकाणी उमेश पडार यांच्या मधून धावसंख्या झाली ती 20. आता मात्र समीकरण बदललं. 16 चेंडू आणि 28 धावांची गरज या ठिकाणी. आमचे स्कोरर पार्थ हळदन पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. नवीन फलंदाज अमरत्व घेऊन येईल का व्यक्ती संघासाठी अकोट टप्प्याचा चेंडू निश्चितच आडव्या बॅटने मारतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. धावसंख्येत 1 ने बदल झालाय. समीकरण आता मात्र बदललंय. यावेळी मात्र धावसंख्या झाली आहे ती 21. आता मात्र समीकरण असं झालंय की 14 चेंडू आणि 27 धावा. एक मोठा धक्का एमसीसी व्यक्ती संघाला लागल्यानंतर आकाश निश्चितच 2 चेंडूवर सलग 2 षटकार मारले होते. ठोकले होते. रिव्हर्स अपडेट केला होता. परंतु यानंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड. यावेळी मात्र पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. तुषार निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड होता तो मिटेशचा. 13 चेंडू 27 धावा. हळदंकरवाडी नाणेफेकीचा कल थोड्याच वेळात आता होईल. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते. मान्यवर मेस्त्री मॅडम यांच्या हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. नाणेफेक होते. कॅमेरामन
आता मात्र समीकरण आहे ते 12 चेंडू 21 धावा. 12 अल्टी पलटी आणि यावेळी मात्र चांगला चेंडू वैभव वैयक्तिक पहिलंच संघाडून तिसरं महत्वपूर्ण शतक. समोर असतील ते अमर आणि मात्र पहिल्या चेंडूवरती एक निश्चितच चांगला चेंडू टाकल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता करण्यात यश मिळते. समीकरण कुठेतरी बदलते. 11 चेंडू 21 धावा. पुन्हा रिवर्स अटेंड आहे. चेंडू झेल खाली क्षेत्ररक्षण आहे आणि झेल घेण्याचा अप्रतिम प्रयत्न होता परंतु चेंडू जमिनीला दान होतोय. दरम्यान 2 धावा काढण्यात यशस्वी होते. धावसंख्येत 2 ने बदल झालाय. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 10 चेंडू 19 धावा. सामन्याकडे वळूया. पुन्हा एकदा वैभव गोलंदाजी मार्को सज्ज असेल. 4 ते 5 पावलाचा रन बसेल आणि यावेळेस लो फुलटा चेंडू आहे. चेंडूला सरळ क्षेत्ररक्षण हातामध्ये आहे. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय परंतु यावेळी मात्र गचा थ्रो येतोय परंतु निश्चितच एकच धाव. धावसंख्येत 1 ने बदल झालाय. धावसंख्या झाली आहे 30. निर्धारित 4 षटकाच्या संमतीनंतर 47 धावा मारल्या होत्या आणि 48 धावांचं आव्हान होतं. त्या मोबदल्यात निश्चितच यावेळी सामना या ठिकाणी आहे की 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. सौरभ हळदणकर आपण कुठे असाल तर पॅव्हेलियन कक्षामध्ये यायचं आहे. यावेळी मात्र एकच धाव. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलले. 8 चेंडू 17 धावा. एक मोठा फटका. सामन्याचं पारड कुठच्या बाजूने झुकतंय ते पाहायला गेलं. एक मोठा फटका निश्चितच कोणचा असेल. एक चांगला चेंडू कुठचा असेल. 8 चेंडू 17 धावा. अमर स्ट्राईक. लो फुलटॉ चेंडू निश्चितच समोर. एक धाव कंप्लीट करते. दुसऱ्याचा प्रयत्न होतो. ही संधी ही संधी कोणाला मागत पडू शकते. संधीचं सोनं करायची संधी या ठिकाणी थोडी मात्र हुकली आहे, चुकली आहे वैभव यांच्याकडून. कोणाला महाग पडतंय पाहूया. 7 चेंडू 15 धावा. समीकरण असं आहे 7 चेंडू 15 धावा. यावेळी मात्र पुढचा चेंडू कुठं चेंडू आडव्या बॅटने घेतलाय. अवन चेंडू आडवी परत एक लाव कमले होते. हक्काच्या थ्रो. पाहूया पुन्हा एकदा संधी आहे आणि मात्र स्क्वेअर लेग पंचांचा इशारा. आउट. रनआउट आत्महत्या स्वरूपात एक गडी गमावला जातो.
सामना अशा परिस्थितीत पोहोचलाय ते 6 चेंडू आणि 14 धावा. या जर ग्राउंडचा विचार केला निश्चितच हा सामना दोन्ही संघामध्ये 50-50% झुकलेला आहे. फलंदाज मितेश ऑन स्ट्राईक असेल. सुनील पहिला चेंडू लो उलटा चेंडू राऊंड विकेट. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहूया. एक धाव कंप्लीट होते आणि यावेळी सुंदर थ्रो. समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय. 5 धावा. सुमेध गोलंदाजी मार्कवर असेल. सुनील 5 चेंडू 13 धावा. 13 या मेरा हा सामना. थोडस राऊंड विकेट. या ठिकाणी सुनील लेफ्ट हँड बॅट्समॅन या ठिकाणी स्लॉट मध्ये चेंडू होता पण चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवरती. निर्धाव चेंडू हा क्षण मोलाचा असेल. सुवर्ण क्षणाचा असेल कारण का ही मॅच ओपनिंग सामना. निर्धाव चेंडू 4 चेंडू 13 धावा. सुमेध तो सुनील सुनील याचा पुढचा चेंडू सुमेध साठी. पुन्हा एकदा कोट टप्प्याचा चेंडू वरती फिंगर रोल केले. निश्चित चेंडू फसवा गेला. दरम्यान एकच धाव संख्येत 1 ने बदल झालाय. धाव संख्या झाली आहे 36. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावा. कोणाचे वाचतील 12? केएमसीसी संघ मारतोय 12 धावा. पाहूया. तीन चेंडू आणि 12 धावा. येणारा चेंडू ठरवेल सामन्याची रूपरेषा. सुनील दिवस अटेंड असेल आणि झेलबाद. आता मात्र नवीन फलंदाज तो मारेल का? 2 चेंडू 12 धावा. मार्को येतोय तो सूरज. मात्र आमच्या बोली तोंडून येणारा आव्हान. उलटा चेंडू पाहूया आणि सरळ जातोय. आता मात्र समीकरण बदल आहे. 2 चेंडू 5 धावा. जिथे 2 चेंडू 12 धावाची गरज होते परंतु सुनील यांनी थोडस म्हणजे भरपूर एक चुकी केली.
आव्हान यासाठी म्हणजे घातक फलंदाज आहे तो एमसीसी वेते संघाचा. सूरज, सुनील गोलंदाजी मार्ग सज्ज होत आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. चालू असलेला हा पहिला सामना रंगतदार सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जातोय का? ह्या चेंडू मध्ये षटकार मारून आव्हान हा सामना आपल्या खिशात घालतोय का? पाहूया. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय सुनील. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. राऊंड विकेट. यावेळी माझा चांगला चेंडू आहे. तो फुल टच चेंडू. 1 धाव कंप्लीट होते. पाहूया दुसऱ्यांचा प्रयत्न होतोय का? आणि मात्र आत्महत्या स्वरूपात 1 धाव निश्चित, कारण का आव्हान स्ट्राईकला असतील. एक चेंडू 4 धावा. निश्चितच ओपनिंग सामना जर असा असेल, या पुढचे मॅचेस कशा असतील पण न केलेलाच बरा, कारण का याचा विचार न करता आपण हे सामने पाहिलेले बरे. रत्नागिरी स्पोर्ट्स याच्या माध्यमातून YouTube लाईव्ह आपल्याला हे सामने घर बसलेला आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच 1 चेंडू 4 धावा. सूरज स्ट्राईकला असतील. पहिला चेंडू मारल्याने 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्यांचा प्रयत्न होते, परंतु यावेळी मात्र एक रनआउट आणि हा सामना निश्चितच